नमस्कार. गौरी स्पेशल डेकोरेशन या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. लवकरच गौरी गणपती हा सण सुरू होत आहे. तर या वर्षीच्या गौराईला एक नवीन लुक देण्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्वयंपाक करते वेळेसची गौराई किंवा अतिशय सुंदर अशी रुबाबदार मांडीवरती हात ठेवून बसलेली गौराई कशा पद्धतीने बसवता येईल हे पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. बसलेली गौराई बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक हंडा घेतलेला आहे आणि हंड्यामध्ये अर्ध धान्य भरून घेतलेलं आहे. तर अर्धा हंडा आहे आणि त्यावरती आपण एक देवाची छोटी कळशी ठेवून घ्यायची आहे. ते सुद्धा मी भरून घेतलेली आहे. या ठिकाणी आपण 2 दांडिया घेतलेल्या आहेत जेणेकरून आपले हात आणि डोकं व्यवस्थित बसेल. तर या दांडियाला मी क्रॉसमध्ये बांधून घेतलेला आहे आणि ती दांडिया कळशीमध्ये ठेवायची आहे. तर या ठिकाणी आपण गौरीचे पाय सुद्धा बनवून घेतलेले आहेत आणि हंड्याखाली आपण गोल असा कपडा लावलेला आहे, म्हणजेच राऊंड करून घेतलेला आहे जेणेकरून आपला हंडा अजिबात हलणार नाही. तर या ठिकाणी आपण साडीची जी निरी असते किंवा मग साईड पिन असते ती करून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी नेस्ता पदर थोडासा म्हणजेच एक हातभर नेस्ता पदर सोडलेला आहे आणि बाकीच्या आपण व्यवस्थित अशा प्लेट्स करून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण नेस्ता पदर सोडून निऱ्या केल्यानंतर त्याला आपण एका सेफ्टी पिनने सिक्युअर करणार आहोत. त्याच पद्धतीने मी या ठिकाणी साईड पदर सुद्धा व्यवस्थित करून घेतलेला आहे. तुम्ही बॉडीवरती सुद्धा पिनअप करू शकता किंवा मग अगोदर अशा पद्धतीने साईड पिन व्यवस्थित करून घेतली तरी सुद्धा चालेल. तर या ठिकाणी आपण साईड पिन केल्यानंतर त्याला काटा पिनने सिक्युअर करायचा आहे आणि आपला जो नेस्ता पदर आहे तो आपण आता हंड्यामध्ये व्यवस्थित टक करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण हंडा अर्धा धान्याने भरलेला आहे जेणेकरून अर्धा जो आहे तो आपण साडीने व्यवस्थित टक करता येईल. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण साडी आतमध्ये खोचून घेणार आहोत. तुम्ही या ठिकाणी हंड्याऐवजी कळशी वापरू शकता किंवा मग या ठिकाणी स्टीलचा डबा सुद्धा वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपण ज्या काही प्लेट्स केलेल्या आहेत त्या व्यवस्थित करायच्या आहेत आणि जो निऱ्याचा पदर आहे तो वरचा व्यवस्थित रोल करून आपण हंड्यामध्ये छान पद्धतीने व्यवस्थित टक करायचा आहे, म्हणजेच निऱ्या आतमध्ये खोचून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही या दोरीच्या किंवा नाळीच्या सहाय्याने बांधू सुद्धा शकतात. तर या ठिकाणी आपण हंड्यामध्ये अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये ही गौराई बसवता येते. या ठिकाणी आपली जी साडी आहे ती व्यवस्थित आतमध्ये टक केल्यानंतर यावरती आपण देवाची कळशी व्यवस्थित अशी ठेवून घेणार आहोत. या ठिकाणी आपण व्यवस्थित अशी ही जी स्टिक आहे किंवा दांडी आहे ती आतमध्ये खोचून घ्यायची आहे आणि नंतरच त्याला हात बसवून घ्यायचे आहेत. कारण आपले दोन्ही हात आणि गौरीचा मुखवटा या दांडियावरतीच व्यवस्थित फिटिंगमध्ये ठेवायचा आहे. त्यामुळे ही जी दांडी आहे ती व्यवस्थित फिटिंगमध्ये बसवून घ्यायची आहे आणि नंतरच आपला जो नेस्ता पदर आहे किंवा साईड पिन आहे ती व्यवस्थित पदर करून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपल्याला डोक्यावरती पदर घ्यायचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला पदर या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. कारण बसलेली गौराई आहे आणि पदर आपल्याला अगदी छोटासा लागतो. तर पुढील बाजू जी आहे ती तुम्ही व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि पुढच्या ज्या काही निऱ्या आहेत किंवा मग आपली साडीची दुसरी बाजू आहे ती सुद्धा व्यवस्थित करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण बसलेली गौराई दाखवणार आहोत, म्हणजेच मांडी घातलेली. तर आपण या ठिकाणी गौराईचे पाय सुद्धा घेतलेले आहेत. आपण मांडी घालून बसलेली गौराई या ठिकाणी दाखवणार आहोत. यासाठी मी गौरीचे जे पाय आहेत ते व्यवस्थित फोल्ड करून घेणार आहे. तर उजवा पाय आपण व्यवस्थित करून त्याला पायाला आपण काठ व्यवस्थित करायचे आहेत आणि एका सेफ्टी पिनने तुम्ही याला सिक्युअर सुद्धा करू शकता. तर या ठिकाणी आपण मांडी घालून बसलेली गौराई दाखवू शकतो किंवा काम करते वेळेस एक पाय वरती ठेवलेला सुद्धा दाखवू शकतो. तर हे आपल्या चॉईसनुसार आहे. मी एक पाय व्यवस्थित केल्यानंतर आता दुसरी मांडी सुद्धा व्यवस्थित करून घेणार आहे.
या ठिकाणी मी दुसरी मांडी उभी दाखवणार आहे, तर त्या ठिकाणी आपण याच्या खाली डब्बा देऊ शकतो किंवा मग उभी स्केल देऊ शकतो किंवा तुम्ही लाकडाच्या साहाय्याने सुद्धा हा पाय उभा दाखवू शकता। तर आपल्याकडे जी काही वस्तू अवेलेबल आहे त्यानुसार आपण उभा पाय किंवा मग उभी मांडी दाखवू शकतो। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एक लांब असा रोल पायाच्या खाली ठेवलेला आहे आणि आपल्याला कितपत पाय उंच हवा आहे अशा साईज मध्ये याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आणि गौरीचा पाय ठेवून आपण जे साडीचे काठ आहेत ते पायाला छान व्यवस्थित बसतील अशा पद्धतीने करून या ठिकाणी आपण सेफ्टी पिनने सिक्युअर करायचं आहे। तर पुढील ज्या निऱ्या आहेत तर त्या सुद्धा आपण व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी आपला एक पाय उभा आणि मांडी घालून बसलेली गौराई तयार झालेली आहे। तर आता आपण दागिने घालणार आहोत। तर तुम्ही गौराईचा मुखवटा बसवण्याच्या अगोदर दागिने घालू शकता किंवा नंतर सुद्धा घालू शकता। तर दागिने घालतेवेळेस कधीही सगळ्यात मोठा दागिना अगोदर घालायचा आणि नंतर छोटे छोटे असे दागिने घालायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपण दागिने घालणार आहोत। तर जर आपण बसलेली गौराई दाखवली तर सुट्टे हात असतील तर अनेक देखावे या ठिकाणी सादर करू शकतो। तर आता जी वरची दांडी आहे ती व्यवस्थित बांधून घेतलेली आहे आणि त्याला आपण एका कपड्याने व्यवस्थित गुंडाळलेला आहे। कारण कॉटनचा जर कपडा याला व्यवस्थित गुंडाळला तर कुठल्याही दांडियाला अगदी सहज असा मुखवटा व्यवस्थित फिटिंग मध्ये बसतो। यासाठी आपण व्यवस्थित असा मुखवटा या ठिकाणी मुखवटा व्यवस्थित बसविल्यानंतर आपण पदर सुद्धा व्यवस्थित करून घेणार आहोत। तर पदर दिल्यानंतर किंवा मग अगोदर तुम्ही गौरीचे केस किंवा गंगावण किंवा मग गजरा घालू शकता। तर या ठिकाणी आपण गौरीची वेणी घालणार आहोत। तर गंगावणापासून आपण वेणी तयार करून घेतलेली आहे आणि ती आपण दांडियाला व्यवस्थित बांधून घेणार आहोत। तर या ठिकाणी गजरा सुद्धा आपण गौरीचा घातलेला आहे आणि आता आपण दोन्ही हात आपल्या एका गुडघ्यावरती ठेवलेली गौराई या ठिकाणी सादर करणार आहोत। तर अगदी गुडघ्यावरती हात टेकून अतिशय रुबाबदार पद्धतीने बसलेली गौराई या ठिकाणी आपण दाखवणार आहोत। त्यासाठी मी या ठिकाणी दोरीच्या साहाय्याने आपण हे हात बांधू सुद्धा शकता किंवा मग सेलो टेपनी आपण हे हात चिटकवू सुद्धा शकता। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सेलो टेपनी हे हात व्यवस्थित बांधलेले आहेत। तर अशा पद्धतीची एक गुडघ्यावरती हात टेकून बसलेली अतिशय सुंदर अशी गौराई तयार झालेली आहे। तर आता आपण दुसरा देखावा याच बसलेल्या गौरीपासून सादर करणार आहोत, तो म्हणजेच स्वयंपाक करणारी गौराई। तर या ठिकाणी आपण ही गौराई चपात्या लाटते वेळेस या ठिकाणी सादर केलेली आहे। तर ही अतिशय सुंदर अशी गौराई दिसत आहे आणि या ठिकाणी आपण पोळपाट लाटणं किंवा म्हणजे काही स्वयंपाक करण्याचं साधन आहे तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता आणि चपात्या लाटते वेळेस या ठिकाणी ही गौराई दाखवू शकता। तर अशा पद्धतीने बसलेली गौराई स्वयंपाक करते वेळेस सुद्धा अतिशय सुंदर दिसते आणि हा देखावा बघण्यासाठी खूपच सुंदर दिसतो। तर अशा पद्धतीचा देखावा तुम्ही या गौरीच्या वेळेस नक्कीच सादर करू शकता। तर हा देखावा सुद्धा बघण्यासाठी खूपच सुंदर दिसतो। तर या ठिकाणी आपण चूल किंवा जे काही घरचं साहित्य आहे, जे स्वयंपाक करण्यासाठी साहित्य लागतं ते साहित्य सुद्धा या ठिकाणी नक्कीच ठेवू शकतो। तर अशा पद्धतीची गौराई ही सुद्धा पाहण्यासाठी अतिशय सुंदर दिसते। तर अशाच पद्धतीचे नवनवीन डेकोरेशन आयडिया पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती नक्कीच भेट द्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।